मार्केटमध्ये आज आपल्याला भलं मोठं करेक्शन बघायला भेटलं आणि ह्या करेक्शनची दोन कारणं आहेत. पहिलं कारण आहे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यानंतरचं आपलं दुसरं कारण आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तुम्ही म्हणाल का याच्यामध्ये मोदींचा काय संबंध? तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातल्या छोट्या छोट्या देशांबरोबर अमेरिकेने डील केली आहे. 10% टॅरिफवरती 15% टॅरिफवरती डील केली आहे. आपल्यावरती 50% टॅरिफ लागलाय. याचा अर्थ कुठंतरी आपलंही राजकीय नेतृत्व फेल झालेलं आहे. आपण हे मान्य करायला पाहिजे. राजकीय पक्ष, प्रत्येकाची राजकीय भूमिका, त्या गोष्टी आपण बाजूला ठेवून जर विचार केला तर असं कुठंतरी म्हणावं लागतंय का कुठंतरी आपलं राजकीय जे काय वजन आहे ते कमी पडले. तर म्हणजे आपल्यावरती ज्या वेळेस 25% टॅरिफ हा लागू केला होता, त्याच वेळेस जर आपल्या राजकीय व्यक्तिमत्वानं जर आक्रमक भूमिका घेतली असती तर हा नंतरचा परत 25%चा टॅरिफ लागला नसता आणि उलट जो 25% लागलाय त्यामध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्पला कपात करावी लागली असती. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या का नेमकी आज काय झालं मार्केटमध्ये. तर आज मार्केटमध्ये झालं असं का काल रात्री सगळ्यांना माहिती होतं का आपल्याकडं जे 50% टॅरिफ हे आपल्याला लागणार आहे, 28 तारखेपासून लागणार आहे. आणि एक अशी अपेक्षा होती, प्रत्येकाची भोळी भाबडी अपेक्षा होती का डोनाल्ड ट्रम्प काहीतरी मुदत वाढ देतील किंवा का जो त्यांनी आपल्यावरती एक तर 25% टॅरिफ लावला आणखी ऍडिशनल 25% लावलेला, जो आणखीन ऍडिशनल लावलेला 25% टॅरिफ आहे तो पाठीमागे घेतील, अशी एक जवळजवळ सगळ्यांचीच भोळी भाबडी अपेक्षा होती. आणि किंवा नाही घेतला तर अजून आपल्याला थोडा वेळ देतील किंवा म्हणतील चला भारताने विचार करावा वगैरे. पण काल असं झालं का डोनाल्ड ट्रम्पने डायरेक्ट नोटिफिकेशन काढलं का भारतावरती 27 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून हा जो 50% टॅरिफ आहे तो आता लागू करण्यात येत आहे. त्याचं नोटिफिकेशन काढलं. म्हणजेच कुठल्याही प्रकारे आपल्याला डोनाल्ड ट्रम्पने काय केलेलं आहे, सवलत दिलेली नाहीये, मुदतवाढ दिलेली नाहीये. कुठल्याही प्रकारची दयामाया ही व्यापाराच्या बाबतीतली म्हणतोय ती आपल्यावरती दाखवलेली नाही. आणि मग आता एक तर झालं काय, त्यामध्ये पण डाव जोन्स जो आहे तोही काल जो 300-350 पॉईंट खाली क्लोज झाला आणि नंतर ही एक बातमी आली. त्यामुळे एकंदरीत वातावरण जे आपलं आहे ते सगळं वातावरण आपलं बिघडून गेलं आणि एक मोठा आपल्याला फॉल मार्केटमध्ये बघायला भेटला. आता फॉल जर बघितला तर तो फॉल एकंदरीत जर तुम्ही माझे पाठीमागचे सगळे व्हिडिओ बघितले असतील तर आपण त्यावेळेस मी तुम्हाला बोललेलो होतो, हा 24,600 पासून जो गॅप तयार झालाय मार्केटचा तो गॅप एकदा मार्केट फिलअप करेल, भले कारण काही असो. मागच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मी एक आपला व्हिडिओ केला होता, त्यामध्ये बोललो होतो की पुढचा आठवडा सावध राहा, कारण टॅरिफचं भूत अजून आपल्या मानगुटीवरून गेलेलं नाहीये आणि आता ते आपल्या डोळ्यासमोर आहे, नजरेसमोर आहे. आज एकंदरीत चर्चा जर केली तर ह्या ठिकाणी आपण बघतोय का काय काय झालेलं आहे. बरंच काय झालेलं आहे बघा. इथे बरंच काय म्हणण्यापेक्षा निफ्टी आपला जवळजवळ 1% पडलेला आहे. बँक निफ्टीमध्ये 1.25% करेक्शन झाले. फिन निफ्टी 1.5%, मिड कॅप 2.5%. गेल्या 2-3 दिवसापासून आपण बघतोय मार्केट खाली खाली येत होतं, पण मिड कॅप आणि स्मॉल कॅप जरा तग धरून होते, पण आजही त्यांनी मान टाकली. आज त्यांनी पूर्णपणे सपसेल मान टाकून दिली. त्यानंतर इथे बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते काय निफ्टीचा मिड कॅप आहे तो जवळजवळ 2% पडलेला आहे. सॉरी, तो जो 1.5% पडला आणि स्मॉल कॅप जवळ 2% पडलाय. फार्मा सेक्टर, कारण हे फार्मा सेक्टरचं बरंचसं जे काही एक्सपोजर आहे किंवा बराचसा बिझनेस आहे तो बिझनेस अमेरिकेमध्ये आहे त्यांचा आणि असे त्यांनाही कुठेतरी राहत वाटली होती. म्हणून आपण गेल्या 2-3 दिवसापासून बघितलं होतं मार्केटमध्ये जरी थोडं थोडं फॉल होता पण आपल्याला फार्मामध्ये तेजी बघायला भेटत होती. पण आता इथे फार्मामध्ये जो 2.25% तेजी बघायला भेटली आपल्याला. त्यानंतर आयटी सेक्टर, तर आयटी सेक्टरनं आता काय झालेलं ती गोष्ट जरा थोडीशी केली, हजम केली, पण तरी सुद्धा त्यामध्ये आपल्याला इथे जे करेक्शन आहे ते करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी ते बघायला भेटतंय. त्यानंतर आपला निफ्टी प्रायव्हेट बँक आहे तोही जवळजवळ तो जवळ 1.25% पडलेला आहे. फक्त आज आपल्याला एफएमसी सेक्टर जे आहे त्यामध्ये जवळजवळ 1%च्या आसपासची तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. असं हे सगळं एकंदरीत वातावरण होतं. आणि मग आता आपण जाऊया निफ्टीच्या चार्टवरती. आता याच्यावरती अजून आपला FIDI चे आकडे जे आहेत
ते आकडे अजून रिफ्रेश झालेले नाहीत. नेमकी काय एफ.आय.ने काय काय केलेलं आहे ते आकडे अजून आलेले नाहीयेत. तर तरी पण आपण एकदा ते आकडे एकदा चेक करूया. आपल्याला एफ.आय.डी.आयचा जो काय आपल्याला डाटा दिसतोय तो डाटा आपल्याला एकदा बघूया आपण आलाय का काय आपल्या एनएससीच्या वेबसाईट वरती. ठीक आहे, आलेला आहे. आता मागाशी मी बघितलं होता, जस्ट बघितला होता, तर तो आलेला नव्हता. आता हा डाटा आपण बघितला असेल तर डाट्यानुसार आज आपल्याला जबरदस्त जी सेलिंग आहे ती सेलिंग आपल्याला एफ.आय.एस कडनं झालेली दिसते. सेलिंगचे आकडे बघूया आपण. बघा, 6,580 करोड रुपये फक्त कॅश मध्ये, मी म्हणतो हे फक्त कॅश मधले आकडे आहेत. कॅश मध्ये 6,580 करोड रुपयाची आज नेट खरेदारी, सॉरी, ही आज नेट सेलिंग आहे. सेलिंग आज आपल्याकडे एफ.आय.ने केली, म्हणजे त्यांनी आज 43,764 करोड रुपयाची खरेदी केली आणि 50,344 करोड रुपयाची विक्री केली. आणि आपल्या डीआयने जो 21,541 करोड रुपयाची खरेदी केली, 14,733 करोड रुपयाची सेलिंग केली, म्हणजे 6,807 करोड रुपयाची त्यांनी नेट खरेदी केली. म्हणजे जर हा सगळा आकडा आपण बघितला तर आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये एफ.आय.ने सेलिंग केलेली आहे. आणि आकड्यामध्ये तुम्ही बघितलं तर कालचा आणि आजच्या आकड्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. आता हा फरक नुसता इथला नाहीये, हा इथला फरक नाही. बघा, इथे सेलिंग झाली 12,417 करोड रुपयाची काल एफ.आय.ने नेट म्हणजे सेलिंग केली. बाईंग 9,951 केली. पण आज त्याच्या जवळजवळ 4 पट आपल्याला त्या ठिकाणी सेलिंग झालेली आहे. 50,000 करोड रुपयाची सेलिंग झालेली आहे. आणि ही त्या ठिकाणी त्याच्या अगेन्स्ट बाईंग पण झालेली आहे. पण जो काय आजचा जो मार्केटचा आकडा आहे, सेलिंगचा जो काय आपला व्हॉल्यूम आहे, तो आज खूप मोठा आहे. ठीक आहे. आणि आता आपण परत येऊया आपल्या याच्यावरती, चार्ट वरती. आता निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आपल्याला काय करायला हवं ते आता जाणून घेऊ. आता निफ्टीचं जर आपण या ठिकाणी बघितलं असेल तर आपलं काल मी तुम्हाला काय बोललेलो होतो, कालचा तुम्ही व्हिडिओ आठवा. काल आपल्याला मी सगळ्यांना बोललेलो होतो आपल्याला कधी खरेदी करायचं आहे निफ्टीमध्ये. तर मी त्यासाठी आपल्याला काही लेवल दिल्या होत्या आणि ती जी लेवल होती तर ती लेवल आपल्याला काय होती, बघा ह्या सगळ्या इथे मी आकडे टाकलेले आहेत. पहिल्यांदा आपण मी बोललेलो होतो आपल्याला जर आपण कुठे गेलो 24,983 च्या वरती जर गेलो तर आपण त्या ठिकाणी त्याला आपण बाय करू शकता असं मी आपल्याला सजेशन दिलेलं होतं. पण आजपर्यंत गेलोच नाही, आपण डायरेक्ट गॅप डाऊनच ओपनिंग झालो. आणि आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का डे टाइम फ्रेम वरती जी आपली क्लोजिंग आहे ती आज एका क्रिटिकल झोन मध्ये झालेली आहे, नो डाऊट. म्हणजेच 9 दिवस, 21 दिवस, 50 दिवसाच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आपली क्लोजिंग झालेली आहे, जी एक निगेटिव्ह क्लोजिंग आहे, मार्केटसाठी निगेटिव्ह आहे. थोडा आता आपण याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बघूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर हा चार्ट जर आपण बघितला असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी सगळ्याच प्रकारे काय दिसते, मार्केटमध्ये एक असं आपण म्हणूया सेलिंग आहे, तिथे कंटिन्यू होतीच. पण आता कुठंतरी आपण एका याच्यामध्ये सपोर्ट झोनला आलोय. बघा, हे आपण अगोदरच आकडे ह्या आपण ज्या काही लाईनिंग अगोदर करून ठेवलेल्या आहे, जे आपल्याला अपेक्षा होती 24,675 पर्यंतच आपल्याला अपेक्षा होती. का होती अपेक्षा, त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं. बघा, हा जो गॅप होता, ठीक आहे, बघा हा जो गॅप होता, बघा इथून आपण बघतोय का हा झोन रेजिस्टन्सचा बरेच दिवस इथं मार्केटने बरेच म्हणजे 2-4 दिवस मार्केटने कन्सोलिडेशन केलं, त्यानंतर मोठा ब्रेकआउट भेटला, डायरेक्ट गॅप अप भेटली. हा जो गॅप आहे तो गॅप आता मार्केटने फिलअप केलेला आहे. ओके, आता ही गोष्ट लक्षात येईल तुमच्या का आता जो महत्वाचा गॅप होता तो मार्केटने फिलअप केला. म्हणजेच आता इथून शार्प करेक्शन तरी निदान आपल्याला बघायला भेटणार नाही, जसं आज बघायला भेटलं असं नाही. आता थोडा बाउन्स बॅक दोन्ही बाजूला मार्केटमध्ये आपल्याला आता मुवमेंट बघायला भेटेल. मग आता नेमकी आपल्याला करायचं काय आहे, तर खरेदी करण्यासाठी आपल्याला थोडस थांबायचं आहे, वेट करायचं आहे. आणि खरेदी कधी करायची आहे, खरेदी करण्यासाठी आपण बघतोय की ह्या ठिकाणी जी आपली 50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते आहे 24,851. 24,851च्या वरती गेल्याशिवाय खरेदी करायची नाही नाही नाही. आणि ज्यांना थोडीफार रिस्क घ्यायची आहे त्यांनी 24,680च्या आसपास रिस्क आपण घेऊ शकता. म्हणजे आता जवळजवळ ऑलमोस्ट आपण त्या लेवल पर्यंत आलेलो आहोत. म्हणजेच ह्या लेवलला तुम्ही एक तर काय करू शकता, आता समजा कधी कधी काय होईल, समजा म्हणजे आज तर मार्केट आपलं चालू होतं, उद्या बंद राहील,
कारण आपल्याकडे उद्या सगळ्यांकडे गणपती बाप्पा येत आहेत. आणि त्यानंतर मग आता म्हणजे आजचा डाव जोन्सचं क्लोजिंग, उद्याचं डाव जोन्सचं क्लोजिंग, त्यावरती आपल्या परवाच्या मार्केटच्या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये परत 2 दिवसात डोनाल्ड ट्रम्प काय बोलतील वगैरे त्या सगळ्या गोष्टी आल्या. जर थोडंसं मार्केट समजा 50 पॉईंट गॅप अप ओपनिंग झालं तर खरेदी करायचं नाही. जर थोडंसं आपल्याला 40-50 पॉईंट जर गॅप डाऊन ओपनिंग जर झालं तर मग ह्या लेवलच्या आसपास तुम्ही करू शकता, म्हणजे 24,680-50च्या रेंजमध्ये ते बाय करू शकता. जर गॅप अप ओपनिंग झालं तर 24,851च्या वरती जाऊ द्या, टिकू द्या, तर मग आपण त्या ठिकाणी त्याला खरेदी करू शकता. तेव्हा इथं अशा प्रकारच्या सगळ्या लेवल निघतात. एखाद्याला खूपच घाय असेल तर तो राऊंड फिगर 24,800च्या वरती जर टिकला तरी खरेदी करू शकतो. म्हणजे हे 2 लेवल आहे आणि ही लेवल आपल्याला आहे खाली लोअर साईडला. ह्या लेवलला बाय केलं तर टार्गेट तुम्हाला इथपर्यंत बघायला भेटेल 24,800 पर्यंत, 24,851 पर्यंत. आणि इथे 24,800ला जर बाय केलं तर टार्गेट आपल्याला बघायला भेटेल 25,000 पर्यंत. तर ही आहे आपली निफ्टी मधली स्ट्रॅटेजी. थोडंसं बँक निफ्टीकडे येऊया, कारण बँक निफ्टीने तर सगळ्यांनाच निराश केलंय. मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की बँक निफ्टी हा थकलाय आणि आपलं टार्गेट होतं 54,416. बघा इथे मी सगळ्यांना सांगत होतो का चार्ट आपल्यासाठी काम करतात, म्हणून पाठीमागं चार्ट आपण त्या ठिकाणी बघायचे असतात. तर हे कुठंतरी त्याचं कनेक्शन आहे पाठीमागे. ठीक आहे, बघा ह्या इथून आपल्याला हे पकडलं होतं आपण, हे त्या ठिकाणापर्यंत आपण आलेलो आहोत. 54,400 पर्यंत आपण खाली आलेलो आहोत. आणि बँक निफ्टीमध्ये जर बघितलं आपण तर बँक निफ्टी खूपच बेरिश आहे. जवळजवळ आपण साधारणतः मागच्या आठवड्यापासून बघतोय का बँक निफ्टीमध्ये अशी तेजीची का काहीतरी करायचंय असं काही दिसत नव्हतं. आणि आता बँक निफ्टीमध्ये जर हा फॉल नाही थांबला तर बँक निफ्टीचं अवघड दिसतंय बुवा. थोडस आपण डे टाइम फ्रेम वरती चार्ट लावू म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी कळता येतील. इथे बघा हा जो रेस्ट नव्हता, मी का बोललो होतो काहीतरी पाठीमागचा आहे. इथे बघा हा आपल्याला मोठा रेजिस्टंट होता. ठीक आहे, आणि आता तो आपल्याला सपोर्टचं काम करत होता. आता त्या लेवल पर्यंत आपण आलोय, 54,450 पर्यंत आपण आलोय. आता त्यानंतर सपोर्ट कुठे आहे ते आपण जाणून घेऊया. बघा त्यानंतर तुम्हाला सपोर्ट इथे कुठे दिसतोय, डायरेक्ट इथे आहे सपोर्ट. बघा इथे बघतोय तुम्ही, बघा इथे हा जो पहिला एक आपला रेशनचा झोन होता आणि आपण तिथून फॉल आपला झाला, परत आपण इथपर्यंत गेलो, तिथून फॉल झाला. आता हा आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे. आणि ती जी लेवल आपल्याला निघते ती लेवल निघते साधारणतः 53,900, म्हणजे अजूक साधारणतः 500 पॉईंट. कारण इथे आपण बघितलं तर तोच नियम लागू होतो, काय मार्केट गॅप फिलअप करतं. आता कसं गॅप फिलअप करतं बघा, तुम्हाला इथे जर आपण बघितलं असेल एवढा मोठा गॅप दिसतोय. ठीक आहे, हा गॅप आहेच ना. तो गॅप आता मार्केट कुठेतरी फिलअप करायच्या जवळ आलेला आहे आणि तो गॅप मे बी फिलअप आता होऊ शकतो, कारण 500 पॉईंट राहिले, तो पण गॅप फिलअप होईल. तोपर्यंत म्हणजे आपल्याला सांगता अराउंड 54,000 पर्यंत आपण खाली येऊ शकतो. आणि जर नाही तिथं थांबलो तर, कारण ह्या ठिकाणी आपण बघतोय का 54,000ला आपल्याला इथे 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 हा एक आपल्याला सपोर्ट लेवलचं काम करतोय. आणि तो जर नाही जर केला तर मग एक जबरदस्त फॉल आपल्याला बघायला भेटू शकतो. तो फॉल असू शकतो मे बी मे बी मे बी मे बी मे बी. बघा बँक निफ्टीमध्ये आपण तुम्हाला बऱ्याच दिवसापासून 54,500 मी जो सगळ्यांना असं कार बोंबलून बोंबलून सांगत होतो. बघा त्यानंतर मे बी अराउंड 52,000, जर आपण समजा 54ची जर समजा लेवल नाही होल्ड केली तर मग 52,000 पर्यंत सुद्धा आपल्याला फॉल बघायला भेटू शकतो. कारण जो निफ्टीमध्ये जो आपल्याला बँक निफ्टीमध्ये जो काही राईज बघायला भेटलाय, जो काही अपट्रेंड बघायला भेटलाय, तो अराउंड त्या लेवल पासून बघायला भेटलाय. तेव्हा आपण तिथपर्यंत मे बी परत येऊ शकतो. ओके, तेव्हा जरा थोडं बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये अलर्ट राहा. ठीक आहे, आणि आता आपण जरा जाणून घेऊया आपल्या याच्या जागतिक बाजारात काय चालू आहे ते. तर जागतिक बाजारातलं जर सगळ्या गोष्टी बघितल्या तुम्ही तर काय चालू आहे अजय बाबा. हा ठीक, आता जागतिक बाजारामध्ये बघितलं तर इथे दिसतंय का डाव जोन्स आणि नॅसडॅक मध्ये ना कुठे जायची घाई आहे, कुठे काही त्यांना दिसत नाहीये. सगळ्या गोष्टी शांततेत चालू आहेत, एकदम रिलॅक्स मध्ये वातावरण आहे, फ्लॅट टू निगेटिव्ह आहे. कम्युनिटी मध्ये बघूया आपण काय दिसतंय का कम्युनिटी मध्ये आपल्याला क्रूड ऑइल मध्ये जो 1.5% आसपासचं करेक्शन बघायला भेटलंय. नॅचरल गॅस मध्ये 1.5% करेक्शन झालंय. सोन्यामध्ये थोडी तेजी आहे, चांदीमध्ये 0.5% करेक्शन आहे. तर म्हणजे तिथे आपल्याला थोडंसं नर्वस वातावरण आहे. आणि बॉन्ड यील्ड अमेरिकेतले जे आहेत, बॉन्ड यील्ड अमेरिकेमधले ते आहे फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे.
म्हणजे तसं बाहेरचं जे काय वातावरण आहे ते असं काही असं निगेटिव्ह नाहीये. तेव्हा आता एकंदरीतच तर ह्या व्हिडिओवरून आपण का लगेच आपल्याला शुक्रवार म्हणजे आपल्याला गुरुवारी काय होणार आहे त्याची आपण इथे काही कल्पना करू शकत नाही. त्याकरता आपल्याला जरा जो काय उद्याचा दिवस आहे तो जाऊन द्यावा लागेल आणि मग आपल्याला बघावं लागेल काय काय होतं ते. ओके. आणि तेव्हा आता इथे एकंदरीतच असं मला वाटतंय का आपण आता थांबवू, तरी पण